नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजची व्हिडिओ ही शेतकरी उत्पादक कंपनी संदर्भात आहे। देशभरामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचा सुळसुळाट वाढत आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या धोरणात्मक बाबी कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतील या अपेक्षेने सामान्य शेतकरी उत्पादक कंपनीकडे आकर्षित होत आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्थापनेविषयी आवश्यक नियमावली आणि कंपनीच्या कामकाजाविषयी प्राथमिक माहिती समजून घेणार आहोत। तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेकरिता आवश्यक नियमावली। तर मित्रांनो, या लेखाचे जे लेखक आहेत ते श्री प्रदीप कुमार गोंजारी, विषय विशेषज्ञ कृषी विस्तार। या ठिकाणी डॉक्टर लालासाहेब तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूर, संचलित कृषी विज्ञान केंद्र सोलापूर। तर या ठिकाणी या संबंधित कृषी संस्थेने, कृषी विज्ञान केंद्राने हा लेख प्रसिद्ध केला आहे। बघा, या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करण्याकरिता पाळावयाची नियमावली, कागदपत्रे कसे मिळवावेत। शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करण्यामध्ये नोंदणी प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे। त्याला आवश्यक असणारे कागदपत्रे इत्यादी गोष्टी कशा मिळवाव्यात, ते मिळवत असताना कोणत्या कामासाठी किती फी लागते इत्यादी माहिती संकलन येथे केले आहे। तर या ठिकाणी कंपनी स्थापनेविषयी प्राथमिक माहिती या ठिकाणी या लेखामध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघाल तर शेतकरी उत्पादक कंपनी कायदा 1956 कलम शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना आलेली आहे। तर मित्रांनो, या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापनेचा उद्देश काय आहे, तर उत्पादन, कापणी, खरेदी, प्रतवारी, संकलन, हाताळणी प्रक्रिया, बाजारपेठ, विक्री, सदस्यांच्या प्राथमिक उत्पादनांची निर्यात किंवा त्यांच्या लाभाकरिता उत्तम प्रतीच्या सेवांची आयात करणे, प्रक्रिया अंतर्गत साठवणूक, माल सुकवणे, प्रवेरी, ग्रेडेशन, जाहिरात आणि सदस्यांच्या मालांचे पॅकिंग करणे। तर मित्रांनो, या ठिकाणी थोडक्यात सांगितलेले की शेतमालावर प्रक्रिया करणे, त्याला लेबलिंग, पॅकेजिंग असेल, एक्सपोर्ट करायचं असेल किंवा कृषीविषयक सर्व बाबींवरती सदरची शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांसाठी काम करेल। तर या ठिकाणी पुढे आपण जाऊया। तर पुढे बघाल तर शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन कसे असले पाहिजे। तर या ठिकाणी तुम्ही 1 नंबरचा जो मुद्दा आहे, उत्पादन कंपनी स्थापना करण्याकरता कमीत कमी 5 व जास्तीत जास्त 15 संचालकांची नोंदणी करता येते। तर या ठिकाणी किमान 5 संचालक आणि 5 प्रवर्तक एकत्र येऊन 10 व्यक्ती कंपनीची नोंदणी करू शकतात। प्रवर्तक व संचालक एकच असू शकतो। संचालक मंडळाने कामकाजकरिता पूर्ण वेळ आपल्यापेक्षा वेगळा व्यवस्थापक नियुक्त करावा। तर या ठिकाणी कंपनीचे जे संचालक मंडळ आहेत त्यांनी पूर्ण वेळ काम करण्यासाठी, म्हणजे कंपनीचं कंटिन्युअस कामकाज करण्याकरता व्यवस्थापक नेमावा अशी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर व्यवस्थापनाचे अधिकार संचालक व्यवस्थापकांना प्रदान करू शकतात। तर या ठिकाणी त्या संदर्भात पत्रव्यवहार करण्याचे असतील किंवा कोणतेही कामकाज करायचं असेल कंपनी संदर्भात, तर कंपनीचे जे संचालक आहेत ते व्यवस्थापकांना अधिकार प्रदान करू शकतील। तर पुढे आपण जाऊया। या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीकरता आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात। तर या ठिकाणी पहिलं जर तुम्ही बघाल तर संचालकांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, संचालकांचा पॅन कार्ड, निवासी पुरावा, वीज बिल, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान नोंदणी कार्ड, ग्रामपंचायत दाखला यापैकी किमान 2 पुरावे आवश्यक आहेत। तर त्याच्यानंतर 7/12चा उतारा, संबंधित हा संचालक जो असेल तो शेतकरी असला पाहिजे, म्हणून 7/12चा उतारा या ठिकाणी त्यांना लागतोच। तर मित्रांनो, शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी प्रक्रिया, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, कमीत कमी एका संचालकाचे किंवा अध्यक्षांचे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। कागदपत्रे स्वाक्षरी करण्याकरता कंपनीने आपला एक प्रतिनिधी अधिकृत करणे आवश्यक आहे। हे प्रमाणपत्र मिळवण्याकरता आपल्याला कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून प्रणालीकरण यंत्रणेकडे तो ऑनलाईन अर्ज भरावा लागतो। या ठिकाणी डायरेक्ट आयडेंटिफिकेशन नंबर, या ठिकाणी DIN म्हणजे सदर क्रमांक हा कंपनी अफेअर्स कक्ष, नोएडा, उत्तर प्रदेश येथून ऑनलाईन मिळतो। याकरिता पॅन कार्ड, ड्रायव्हिंग परवाना, मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट आवश्यक आहे। याकरिता ऑनलाईन अर्ज कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडे करावा लागतो। तर इकडे पुढे तुम्ही जाल तर बघा, उत्पादन कंपनीचे नाव निश्चित करणे,
कंपनीचं नाव निश्चित आपल्याला करायचं आहे. शेतकऱ्याला पहिलं कंपनीचं नाव निश्चित करावं लागतं. उत्पादक कंपनीचे नाव उत्पादक कंपनी लिमिटेड असे ठेवावे लागते, म्हणजे टिंब उत्पादक कंपनी लिमिटेड अशा प्रकारचं. कंपनीच्या मुख्य उद्देशानुसरून असलेल्या 5 नावांपैकी एक नाव निवडावे लागते. ते नाव यापूर्वी नोंदणी झालेल्या कंपनीच्या नावासारखे नसावे. याकरिता कंपनी निबंधकाकडे ₹500चे शुल्क भरून फॉर्म AS नमुन्यात या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे वर लॉग इन करावे लागते व डिजिटल स्वाक्षरी असणाऱ्या व्यक्तीने अर्ज करावा लागतो. प्रस्थापित 5 नावापैकी एखादे नाव उपलब्ध नसेल तर कंपनी निबंधकाकडून तसे कळवले जाते. त्यानंतर अर्जदाराने नवीन नाव सुचवायचे असते. म्हणजे याच्यामध्ये असा विषय की एखाद्या कंपनीचं नाव तुम्ही सुचवलं आहे, परंतु ती कंपनीचं नाव आधीपासूनच कोणीतरी त्या नावाची कंपनी जर रजिस्टर केली असेल तर ते नाव आपल्याला घेता येत नाही. आपल्याला काहीतरी नवीन नाव सुचवावं लागतं. एकदा निश्चित झालेले कंपनीचे नाव 1 ते 3 साधारण सभेच्या किंवा 2 ते 3 संचालक मंडळाच्या बहुमताने ठराव पारित केल्यास व तसा अर्ज निबंधकाकडे केल्यास अर्जाबरोबर ₹500चे शुल्क भरून व 5 नवीन नावे प्रसारित करून बदलता येते. या ठिकाणी कंपनीचे नाव जर बदलायचे असेल तर ती सुद्धा तरतूद या ठिकाणी असते. या ठिकाणी पुढे तुम्ही बघाल तर मेमोरेंडम ऑफ असोसिएशन व आर्टिकल ऑफ असोसिएशन MOA किंवा AOA ही कागदपत्रे कंपनीच्या दोन्ही बाजूवर प्रिंट करून त्यावर स्टॅम्प लावावा लागतो. त्यावर प्रवर्तकाने स्वतःचे वडिलांचे नाव, धंदा, पत्ता व धारण केलेले शेअरची संख्या ही माहिती भरून दिनांकासही स्वाक्षरी करायची असते. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑफ कंपनीकडे म्हणजेच ROC नोंदणी करता सादर करावयाची कागदपत्रे. तर मित्रांनो, सदरची जी कंपनी आहे ते रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी म्हणजे ROCकडे आपल्याला रजिस्टर करायची, तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तर त्याचा या ठिकाणी चेकलिस्ट दिलेली आहे. रजिस्टर यांचे कंपनीचे नाव उपलब्ध असलेल्या बाबतचे प्रमाणपत्र, त्याच्यानंतर मेमोरेंडम ऑफ असोसिएशन व आर्टिकल ऑफ असोसिएशन MOA व AOA च्या स्टॅम्प लावलेल्या व स्वाक्षरी केलेल्या प्रती, त्याच्यानंतर फॉर्म 18मध्ये कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पूर्ण पत्ता, त्याच्यानंतर फॉर्म 32मध्ये कंपनीच्या संचालकांची माहिती व कंपनी निर्मिती संबंधित सर्व कायदेशीर तरतुदीचे पालन करिता असल्याचे डिक्लेरेशन, त्याच्यानंतर फॉर्म 20मध्ये संचालकांचे संमतीपत्र, मेमोरेंडम ऑफ असोसिएशन हिंदी भाषेत असेल तर ते म्हणजे समजेल असे शपथपत्र, त्याच्यानंतर मुखत्यारपत्र, त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. तर मित्रांनो, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट म्हणजे काय तर सर्व आवश्यक पत्रांची पूर्तता झाली असे निबंधकाचे समाधान झाल्यास 30 दिवसाच्या आत नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. म्हणजेच कंपनीचे इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट त्यालाच कंपनीचं नोंदणी प्रमाणपत्र असं म्हटलं जातं. एखाद्या नवीन बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याला बर्थ सर्टिफिकेट मिळतो. त्याच्याच पद्धतीने जेव्हा कंपनी फॉर्मेशन होते किंवा कंपनी नवीन तयार होते तेव्हा इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट हा रिलीज केला जातो. म्हणजेच कंपनीचा नोंदणी प्रमाणपत्र हा रिलीज केला जातो. कंपनीला सामायिक शिक्का असतो. कंपनीचे संचालक मंडळ किंवा या ठिकाणी थोडेसे शब्दांमध्ये चुका आहेत, त्यामुळे तुम्ही थोडंसं समजून घ्या. साधारण सभा आपल्यामधून एकाची किंवा बाहेरील व्यक्तीची आपल्या वतीने काम करण्याकरिता निवड करते. त्याला पॉवर ऑफ अटर्नी किंवा मुखत्यारपत्र म्हणतात. पॉवर ऑफ अटर्नी करता कंपनी सेक्रेटरी निवड करण्यात येते. याकरिता पॉवर ऑफ अटर्नी फॉर्म स्टॅम्प लावून संचालकांची स्वाक्षरी घेऊन दिला जातो. या ठिकाणी कंपनी संदर्भात जर काही काम करायचं झालं तर कंपनीच्या संचालकांथ्रू एक पॉवर ऑफ अटर्नी ही केली जाते. म्हणजे एक मुखत्यारपत्र आपण म्हणतो. कायदेशीर अधिकार, एका व्यक्तीचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला बहाल केले जातात, अशा प्रकारची ही तरतूद आहे. त्याच्यानंतर कंपनी नोंदणी झाल्यावर करावयाची कामे. तर कंपनी नोंदणी झाल्याच्या नंतर काय कामं करायची आहेत. कंपनीत कमी 2 स्वाक्षरीने चालणारे बँक खाते उघडणे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे ती ही बघा. या ठिकाणी काही प्रसंगी 3 लोक या ठिकाणी ठेवले जातात, परंतु 3 लोकांना बऱ्याचशा वेळेला बँकेत जायला अडचण येते. 3पैकी एक जरी व्यक्ती नसेल तर त्याला अडचणींना सामोरे जावे लागत असते बऱ्याचशा वेळेला, आणि म्हणूनच कमीत कमी 2 स्वाक्षरीने चालणारे बँक खाते उघडणे आणि ते उघडता येते. या ठिकाणी आयकर विभागाकडून पॅन कार्ड व कॉर्पोरेट टॅक्स विभागाकडून टॅन क्रमांक मिळवावा लागतो. सेवा कर व मूल्यवर्धित कराकरता देखील नोंदणी करावी लागते. या ठिकाणी कार्यालयाकरता वीज पुरवठा, फर्निचर त्याच्यानंतर नामफलक उपलब्ध करावे लागते. त्याच्यानंतर लाख रुपयांचे भाग भांडवल असणाऱ्या कंपनीच्या नोंदणीकरता खालील खर्च लागतो.
तर मित्रांनो, कंपनीची नोंदणी करण्याकरता कशा प्रकारे खर्च येतो, अशा प्रकारचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर कंपनीचे नाव मिळवण्याकरता अर्ज करणे यासाठी 500 रुपये, डिजिटल स्वाक्षरी यासाठी 2600 रुपये, स्टॅम्प ड्युटी MOAची स्टॅम्प ड्युटी म्हणजे शासकीय जी चलन असेल ती भरण्यासाठी 500 रुपये, त्याच्यानंतर AOAची स्टॅम्प ड्युटी 1000 रुपये, त्याच्यानंतर नोंदणी शुल्क MOA, त्याच्यानंतर 1600 रुपये, AOA या ठिकाणी 300 रुपये, फॉर्म नंबर 1 300, फॉर्म नंबर 18 300, फॉर्म नंबर 32 300, CA किंवा CAची फी कन्सल्टन्सी फी या ठिकाणी 10,000 रुपये, स्टॅम्प कलेक्शन 300 रुपये, शपथ नोटरी फी 450 रुपये, त्याच्यानंतर शेअर्स ट्रान्सफर फी 5,000 रुपये. अशा प्रकारचा एकूण जर खर्च तुम्ही पाहिला तर 37,550 रुपये साधारण खर्च हा कंपनी स्थापनेकरता येत असतो. तर त्याच्यानंतर कंपनी संचालकांची सभा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनी स्थापन झाल्याच्या नंतर कंपनीच्या संचालकांची सभा. कंपनी नोंदणी झाल्यावर 30 दिवसाच्या आत संचालक मंडळाची सभा आयोजित करावी लागते. या सभेचे विषय स्थानिक भाषेमध्ये किंवा इंग्रजीत तयार करावे व त्यावर व्यवस्थापनाने स्वाक्षरी करावी व याप्रमाणे विषय पत्रिका तयार करून ती कंपनीच्या संचालकांना 8 दिवस अगोदर पाठवावी. या ठिकाणी मित्रांनो, काही प्रसंगी कंपनीचा आपण व्यवस्थापक निवडला नसेल तर हे काम संचालकांनाच करावे लागते. तर या ठिकाणी सभेचे विषय बघा, कंपनी नोंदणी दस्तऐवज बाबत माहिती, त्याच्यानंतरचा जो विषय तो बँक खात्याबाबत ठराव, कोणाचे नाव, कोणत्या बँकेत आपल्याला अकाउंट उघडायचं आहे व रक्कम, अधिकृत स्वाक्षरी कोणाची असावी ते ठरवणे, त्याच्यानंतर अंतिम मेमोरेंडम ऑफ असोसिएशन व आर्टिकल ऑफ असोसिएशन सादर करणे, व्यवस्थापनाची नियुक्ती करणे, व्यवसाय आराखड्याला मंजुरी देणे, अध्यक्षांच्या परवानगीने इतर विषयांवर चर्चा. तर या ठिकाणी कंपनी नोंदणीनंतर 90 दिवसांच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे लागते व सर्व भागधारकांना 15 दिवस अगोदर बैठकीचा अजेंडा पाठवावा लागतो. तर या ठिकाणी वार्षिक सभेचे विषय जे काय ते बघा, अध्यक्षांची निवड, नोंदणी खर्चासंमती, संचालकांची नियुक्ती, व्यवस्थापकांची नियुक्ती, व्यवसाय आराखडा, अंदाजपत्रकास यास मंजुरी, ऑडिटरची नियुक्ती, वार्षिक सभेचे इतिवृत्त ROC यांनी पाठवावे. दरवर्षी 30 मार्चपर्यंत ऑडिट रिपोर्ट ROCला सादर करावा. या ठिकाणी मेमोरेंडम ऑफ असोसिएशन MOA, उद्योगाचे वा कंपनीचे उद्देश स्पष्ट केले जातात. या ठिकाणी मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये नेमकं काय असतं तर बघा, उद्योगाचे कंपनीचे उद्दिष्ट स्पष्ट केलेले असतात, कार्यकृतीची व्याख्या, भविष्यकालीन कृती कार्यक्रमातून उत्पादनाला मिळणारा लाभ इत्यादी बाबी स्पष्ट केल्या जातात. त्याच्यानंतर आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये कोणत्या बाबी नमूद असतात तर त्या बघा, कंपनीचे भौगोलिक कार्यक्षेत्र, कंपनीचा पत्ता, सदस्यत्वाचे नियम, सदस्यकरिता नियम चौकट, संचालकांच्या सभाकरिता वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता चौकट आखणे, वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता कार्यप्रणाली, मूळ लाभाचे वितरण. शेतकरी उत्पादक कंपनीला खालील प्रकारची नोंदणी करावी लागते. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड व GST नंबर, शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट, त्याच्यानंतर आयात निर्यात कोड. तर मित्रांनो, शेतकरी उत्पादक कंपनीला खालील बाबींची पूर्तता प्रत्येक वर्षी करावी लागते. त्याच्यामध्ये पहिली जी बाब आहे ती म्हणजे बॅलन्स शीट व नफा नुकसान पत्रक वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नंतर 60 दिवसांच्या आत ROCला सादर करावे लागते. कंप्लायन्स सर्टिफिकेट, वार्षिक परतावा, वैधानिक रजिस्टर्स, वर्षातून किमान 4 सभा आयोजित करणे, वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणे. या ठिकाणी खालील तुम्ही याल तर बघा, शेतकरी उत्पादक कंपनी खालील प्रकारची कामे करू शकते. भागधारक शेतकऱ्यांना सेवा देणे, लहान शेतकऱ्यांच्या संघाकडून बळकटीकरण करणे, नाबार्डकडून विकास कार्यालय मदत मिळवणे, अभ्यास दौरे, प्रशिक्षके, पीक विमा प्रात्यक्षिके आयोजित करणे, कृषी सेवा केंद्र, सदस्यांना अवजारे भाड्याने देणे, सदस्यांना कर्ज देणे, बँक सेवा, प्रतवारी व मूल्य संवर्धन करणे, करार शेती, बाजाराची माहिती, तारण कर्ज, शेतमालाची विक्री करता एकत्रीकरण करणे. तर मित्रांनो, अशा प्रकारची सर्व कामे ही शेतकरी उत्पादक कंपनी करू शकेल. मित्रांनो, बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. सदरच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना सदरची माहिती अतिशय महत्त्वाची ठरेल, त्यामुळे ती व्हिडिओ त्यांनी सेव्ह करून ठेवा. व्हिडिओ संपूर्ण त्यांनी
बघितलं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या PDF ची लिंक मी दिलेली आहे, तिथून ते डाउनलोड करू शकतात आणि माहितीसाठी ठेवू शकतात. तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.